तर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे एका महिला कर्मचाऱ्याला मनस्ताप सहन करावा लागतोय। घरामध्ये 6च विद्युत उपकरणं असताना एमएसईबीनं महिलेला एका महिन्याचं वीज बिल हे 2,18,000 रुपये इतकं दिलंय। बघूयात। या महिला हिंगोलीमध्ये रेल्वे सफाई कर्मचारी आहेत। एका साध्या घरात त्या राहतात। त्यांना आपल्या महावितरणनं महिन्याचं लाईट बिल तब्बल 2,18,000 रुपये इतकं पाठवलंय। घरात 3 लाईट, 2 पंखे आणि 1 टीव्ही असताना महिन्याचं लाईट बिल 2,18,000 रुपये कसं काय आलं, यामुळे अनेकांना शॉक बसलाय। मी कुठून भरणार साहेब? 7,000 रुपये मला महिना येते। मग नवरा बी रोज मजुरीनं कामाला जाते, पोरगाही रोज मजुरीनंच कामाला जाते। कुठून भरणार मी? तर घर खर्च धकू का काय करू मी तेवढ्या पैशात? कुठून भरणार आता? तर त्याच्यासाठी मला काहीतरी न्याय द्या सर तुम्ही आता, हे की नाही? माझं मला मीटर ते दुसरं ते काढून न्या, कोणतं आहे ते मीटर ते मला काही माहिती नाही। ते मीटरची नावं बी येत नाही मला त्याचं, ते काढून न्या आणि माझं दुसरं मीटर मला बसून द्या आणि माझं बिल ते तेवढं कमी करून द्या, नेहमीप्रमाणे मला बिल द्या। माझी एवढीच हे विनंती सरला। घरात 5 विद्युत उपकरणं आणि महिना 7,000 रुपये पगार कमावणाऱ्या महिलेच्या घराचं 2,18,000 रुपये बिल कसं काय आलं, याचं नेमकं उत्तर एमएसईबीकडे नाही। म्हणजे चुकीची बिलं काढून पुन्हा लोकांच्याच कराच्या पैशांनी कमिटी बसवायची, हीच कामं सध्या महावितरणमध्ये सुरू आहेत की काय, अशी शंका लोकांना येऊ लागली आहे। रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।